ठिकाणी आपल्यासोबत तालुक्याचे अध्यक्ष केदारदादा पाटील आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं आजची या ठिकाणी जयंती साजरी होते. आज येथे समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एक अशी भव्य दिंडी काढून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जयंतीचा कार्यक्रम साजरा होत आहे. मी प्रथम वाळवे तालुक्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस वाळवा तालुक्याच्या वतीने त्यांना अभिवादन करतो आणि आमचे नेते अजितदादांच्या विचारातून संकल्पनेतून हा कार्यक्रम होत आहे आणि अण्णाभाऊंच्या कामगिरीवर आणि कर्तृत्वावर प्रकाश टाकण्याचाच हेतू आहे. आज ही ग्रंथदिंडी काढून त्या माध्यमातून अण्णाभाऊंनी जे अफाट असं काम केलेलं आहे समाजासाठी लेखणीद्वारे, त्याच्यावर हा प्रकाश टाकायचा आणि नव्या पिढीला संदेश द्यायचाच हाच हेतू आहे. अजितदादा नेहमीच उपेक्षित वंचित वर्गाच्या पाठीशी राहिलेले आहेत. श्रमिक दलित ह्या लोकांना एक संदेश जावा असा हा कार्यक्रमामागचा उद्देश आहे. आज सर्व प्रदेशचे आमचे पदाधिकारी, आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी आणि सर्वच तालुक्यातले आमचे पदाधिकारी तसेच अण्णाभाऊंचे कुटुंबीय समस्त ग्रामस्थ इथं उत्साहानं सहभागी झालेले आहेत. आणि आज ह्या जयंतीनिमित्त आज वाटेगावात त्यांच्या मूळ गावी मूळ घरी उत्साहाचं वातावरण आहे. संपूर्ण राज्यात आहेच, पण आज त्यांच्या भूमीत हे वातावरण आहे आणि आम्हाला आनंद होत आहे. अशा प्रकारे आम्ही त्यांच्या आजच्या जयंतीत सहभागी झालेलो आहे आणि याचं श्रेय पूर्ण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि अजितदादांच्या विचाराला जातो आहे. त्यांचा हा संदेश हा संपूर्ण महाराष्ट्र समजून घेतो आहे, बघून घेतो आहे.